नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्मार्ट ॲग्री डिजिटल पेजवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज 21 जून 2026 रविवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह कमालीचा शक्तिशाली झाला आहे। वाऱ्याचा रोख थेट अंतर्गत महाराष्ट्राकडे वाढल्यामुळे जो मान्सून आतापर्यंत रखडला होता तो आता थेट पुढच्या गिअरमध्ये धावण्यासाठी सज्ज झाला आहे। आज राज्यातील कोणत्या भागात धो-धो पाऊस पडणार आहे याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी पाहूया मध्य महाराष्ट्र आणि पुणे विभाग। शेतकरी मित्रांनो, राऊरी संगमनेर पट्ट्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे विभागातील जुन्नर, आंबेगाव आणि बारामती या बाजूला आणि काही सातारा भागात आज दुपारनंतर आणि रात्री वादळी ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह शूटिंग चालू आहे, थांबणार कोसळणार आहे। काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। आता पाहूया उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये आज आकाश पूर्णपणे ढगाळ राहील, थंड वारे वाहतील आणि काही ठिकाणी ताशी 35 ते 40 किलोमीटर वारे वाहून पावसाच्या चांगल्या सरी कोसळतील। मराठवाडा आणि विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर भागात उन्हाचा चटकमी होणार आहे। त्यामुळे हवेमध्ये दमटपणा वाढल्यामुळे आज संध्याकाळच्या सुमारास काही तालुक्यामध्ये जोरदार मेघगर्जना होऊन पावसाची दाट शक्यता आहे। तर विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर मोसमी पाऊस सातत्याने सुरूच राहणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला, समुद्रातील सिस्टम आता पूर्णपणे चार्ज झाली आहे। येत्या 22 आणि 23 जूनला महाराष्ट्रात बहुतांश भागात पेरणीयोग्य असा मोठ्या पावसाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर ओलावा आपल्या शेतामध्ये होत नाही तोपर्यंत कुणीही पेरणीची घाई करू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढू शकते। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात सध्या पाऊस सुरू झाला आहे की अजून ऊन पडले? तुमच्या भागातील अचूक अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि खाली मी कमेंट वाचून आणि पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओमधील माहिती मला पूर्ण वाटली असेल तर आपल्या स्मार्ट ॲग्री डिजिटल ह्या फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूबवर नक्की